नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही सर्वांसमोर रडत म्हणत असते की अक्षय, त्या दिवशी मी तुझ्याच रूममध्ये होते. तुला जेव्हा चक्कर आली तेव्हा मी तुला गोळ्या औषधंसुद्धा दिली आणि मी तेथे तुझ्याजवळच बसून होते. मग त्या रात्री हे सर्व काही घडले. अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय रेवाला नॉनसेन्स स्टॉप इट असे बोलतो. आणि त्या दिवशी मला चक्कर आली. तुम्ही दोघांनी फक्त मला तुमच्या रूममध्ये घेऊन मला तुमच्या बेडवर झोपवले. यामध्ये माझी काहीही चूक नव्हती आणि माझ्याकडून अशी कोणतीही घाणेरडी चूक घडलेली नाही. तेव्हा रेवा ही अक्षयवर आरोप करत असते आणि अक्षयला रेवाचा खूपच राग येत असतो. तेव्हा रेवा रडण्याचे नाटक करत म्हणते की अक्षय, हे औषधामुळे घडले की तुला दिलेले त्या गोळ्यामुळे? मला खरंच काही माहिती नाही, परंतु आपल्यामध्ये जे काही घडले ते घडलेच असे खोटे सांगत असते. रेवा अक्षयच्या जवळ येत रडत त्याच्या अंगाला हात लावत म्हणते की अक्षय, तुला काहीच कसे वाटत नाही रे? आपल्यामध्ये घडणारी ती मोमेंट वगैरे. अक्षयला खूप राग येतो आणि तो रेवाचा हात बाजूला झिडकारतो. आणि कसली मोमेंट ग? माझा ॲक्सिडेंट झाला होता, माझ्या पायामध्ये प्राण नव्हते, हातामध्ये काठी होती, मी चक्कर येऊन पडलो, बेशुद्ध पडलो. आणि तुझे काय म्हणणे आहे? आणि ही तर सायन्सच बदलायला निघाली. म्हणून अक्षय रेवाला झिडकारतो. रेवा म्हणते ठीक आहे आणि रडतच म्हणते की मी एकटी ह्या मुलाला वाढवायला तयार आहे, कारण अक्षय तुला काहीच आठवत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की बाद झाली तुझी ही फालतू बडबड आणि नाटकं. तेव्हा अक्षय शशिकांतला सुद्धा म्हणतो की शशिकांत मुकादम हे असले फोटो काढून मला अडकवण्याचा प्रयत्न करता की काय? अक्षयला त्रास होत असतो हे सर्व बोलताना. तर सीमा म्हणते की अभि, अगोदर तू अक्षयसाठी पाणी घेऊन ये. तेव्हा अक्षय म्हणतो की मला पाणी वगैरे काही नको, हे जे काही चालले ना ते अगोदर आई मला निस्तरून दे, कारण यामध्ये माझी काही चूक नाहीच आणि या सर्व गोष्टीचा आई मला अगोदर सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. आणि शशिकांतला विचारतो की काय शशिकांत मुकादम, हे फोटो वगैरे कधी काढले तुम्ही हे सर्व? तेव्हा शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, तेव्हा मी बाल्कनीत होतो आणि तेव्हा मला समोर दिसले की रेवा तुझ्या अंगावर पांघरून घालीत होती. आणि ते समोरचे दृश्य पाहून मला तर आनंदच वाटला आणि खूप छान वाटले, कारण लहानपणीचा अक्षय मला आठवला आणि मी लगेच तो फोटो काढून घेतला. मला तर हे माहिती नव्हते की माझा बछड्या रात्री इतकी मोठी शिकार करून आला ते. तेव्हा सीमाला खूप राग येतो आणि शशिकांत मात्र हे खुशून बोलत असतो. रेवाचे मात्र रडण्याचे नाटक हे चालूच असते. तेव्हा अक्षय पार्वती आजीला म्हणतो की काय आजी, तुझ्या मुलाची अशी भाषा का आणि काय बोलतात हे, काय आरोप करतात? तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे कसली भाषा, जेव्हा मी हा फोटो काढला ना तेव्हा माझ्या मध्ये फक्त सात्विक भावना होती, बाकी काही नाही. आणि जेव्हा रेवा तुझ्याजवळ होती आणि अगदी लहान मुलासारखी तुला कुरवाळत होती आणि तू इतका छान झोपला होता की इतक्या दिवसानंतर तुझ्या त्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव मला दिसत होते. जशी लहानपणी तुझी आई तुला थोपटायची तशी रेवासुद्धा अगदी प्रेमाने तुला थोपटत होती आणि ते भाव खरंच मला खूप आवडले, म्हणून तो फोटो मी काढला. बाकी मनामध्ये माझ्या कुठलेही असे दुजा भाव नाही, फक्त प्रेम आहे रे बछड्या. तेव्हा अक्षयला खूप राग येतो आणि तो फोटो काढून तो शशिकांतच्या अंगावर फेकून देतो. आणि तो फोटो फेकून देऊन शशिकांतला म्हणत असतो की आता मला बछड्या तरी म्हणू नका, कारण तुमची ती लायकीसुद्धा राहिलेली नाही. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय, आता तरी तू तुझा गुन्हा कबूल कर, कारण या सर्वांमधून दिसून येते की यामध्ये तुझी चूक आहे ते. तेव्हा अक्षय हात जोडतो आणि प्लीज नका छेडू मला, मी हात जोडतो, कारण बाद झाले आता छळण्याचे. तू तरी आजी विश्वास ठेव की मी असे काही घाणेरडे कृत्य केलेले नाही. मला चक्कर आली असताने किंवा मी शुद्धीत नसताने आणि दारूच्या नशेत असताने मी कधीही या मुलीशी असे फालतू वागू शकणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा, तू तरी विश्वास ठेव माझ्यावर, कारण ही मुलगी नेहमीसारखी नाटक करते आणि आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करून ही खोटं बोलते. अक्षय म्हणतो की रमा, आपण हिला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, हिची DNA टेस्ट करू, सोनोग्राफी करू, पण प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. रेवा मात्र आईच्या गळ्यात पडून रडण्याचे नाटक करतच असते आणि ती कावेरी ही आपल्या आईच्या गळ्यात पडून मनात म्हणत असते की अक्षय मला माफ कर, कारण तू यामध्ये पूर्णपणे फसलाय आणि रमा हे प्रूव्ह करणार. हे मूल कुणाचं आहे, अक्षयचं, आणि सत्य काय आहे ते माझ्याशिवाय कुणालाच माहिती नाही, कारण अक्षयला चक्कर का आली हे मलाच माहिती आहे.
रेवाला आठवते की जेव्हा अक्षयला ती शुगरची गोळी सापडत नसते तेव्हा रेवा त्याला ती सापडण्यासाठी मदत करत असते आणि तिला एका टेबलवर ती गोळी दिसते. म्हणून ती अक्षयला मुद्दाम विचारते की अक्षय, ती जर गोळी नाही सापडली तर ती गोळी का घेतली नाही तर तुला काही त्रास वगैरे होतो का? तर अक्षय म्हणतो की ती जर गोळी घेतली नाही तर मला खूप अस्वस्थपणा वाटतो, चक्कर येते आणि माझ्या हातापायामध्ये काहीच असा बॅलन्स राहत नाही, ताकद नसते. आणि अक्षय रेवाला त्यावेळी रूममधून जाण्यासाठी धमकी देत असतो की तू इथून चालती हो रेवा, थांबू नको माझ्या रूममध्ये. तेव्हा रेवा ती गोळीचे जे काही पॉकेट असते ते आपल्या हातामध्ये गुपचूप घेते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा रेवाला ते क्षण आठवतात. तर अक्षय रमाला म्हणत असतो की रमा, तू तरी प्लीज विश्वास ठेव, कारण या सर्व गोष्टीची माझा काही एक संबंध नाही. ही रेवा पूर्णपणे खोटं बोलते. तेव्हा रमा म्हणते की जे झाले ते झाले, कारण आता माझ्यामध्ये खरंच ताकद नाही आहे, यापुढे आपण काय करू शकतो? तेव्हा मालिनी म्हणते की म्हणजे काय? माझ्या मुलीचा कोण विचार करणार? तेव्हा रमा म्हणते की करणार नक्की तुमच्या मुलीचा विचार, कारण तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मुलीचा विचार केला नाही. फक्त भांडण्यासाठी आणि हे लगेच विचारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आणि किती वाईट गोष्ट आहे की तुम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही. तुम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही ना, म्हणून येथे ठेवून घेतले तिला आणि आजपर्यंत तिचा सांभाळ आम्हीच केला. इथून पुढे सुद्धा आम्ही तिचा सांभाळ करू. आणि आता हे वाद घालण्यापेक्षा, घाणेरडे एकमेकांना बोलण्यापेक्षा तुमच्या रेवाला बाळ होणार ना, म्हणून आपण सर्वांनी तिची काळजी घ्यायला हवी. आणि अक्षयला सुद्धा रमा म्हणते की तुम्ही सुद्धा आता रेवाची काळजी घ्यायला हवी, नीट लक्ष द्यायला हवं. शशिकांतला तर खूप हसू येत असते आणि अक्षयला तर धक्काच बसतो. तेव्हा रमा म्हणते की अक्षयला रेवाची नीट काळजी घ्या, असे बोलून ती आतमध्ये निघून जाते. तर अक्षय रमा करून रेवाकडे रागाने बघतो आणि रमाच्या मागे जातो. तर इकडे मालिनी ही सर्वांसमोर रेवाला म्हणत असते की खरंच माझ्या लेकीची काय अवस्था झाली आणि तिची आता काळजी खरंच घ्यावी लागणार. रेवाच्या मात्र रडण्याचे नाटक हे चालूच असते आणि सर्वांसमोर लगेच रडण्याचे नाटक करत हात जोडत रेवा म्हणते की मला रमा आणि अक्षयच्या संसारात नाही यायचे. जे झाले ते झाले, यापुढे मला खरंच त्यांना वेगळं नाही करायचं. तेव्हा रेवाची आई मालिनी म्हणते की अगं, पण बिन बापाचे मूल एकटी कशी सांभाळणार? तू एकटी कसे हे सर्व हँडल करणार? रेवा म्हणते की मम्मा, तू आजपर्यंत मला एकटीनेच सांभाळ केला, मग मी सुद्धा सर्व काही एकटी हँडल करू शकते. आणि ही सर्व फॅमिली आहे ना, ते सर्व मला मदत करतील. तेव्हा शशिकांत लगेच मान डोलावून हो बोलतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा, आम्ही सर्वजण तुला खरंच मदत करू आणि खरंच या परिस्थितीत सुद्धा तू रमाचा विचार करते. खरंच किती मोठ्या मनाची आहेस ग तू. तर शशिकांत खुश होऊन म्हणतो की मालिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण रेवा आमच्या घरामध्ये अगदी सुखरूप राहील आणि माझा छोटा बछडा म्हणजे या मुकादम फॅमिलीचा वारस आणि अक्षयचा छोटासा हा बछडा तिच्या पोटामध्ये वाढतोच आता. तर रेवा खुश होते. त्यानंतर इकडे रमा रूममध्ये आलेली असते. अक्षय रमाचा हात धरतो आणि रमा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, कारण ती मुलगी पुन्हा खोटं बोलते. रमा म्हणते की मला जे कळायचे होते ते सर्व समजले. अक्षय म्हणतो की म्हणजे काय? तेव्हा रमा म्हणते की माझ्या मनामध्ये जे प्रश्न होते त्याची उत्तरं मला मिळाली. मला असा प्रश्न पडायचा काय, तुम्ही रेवाबरोबर इतकं चांगलं का वागता? परंतु आता त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळाले की तुम्ही तिच्याशी इतकं चांगलं का वागत होते. अक्षय म्हणतो की अगं रमा, मी त्या मुलीशी का वेगळं वागत होतो ती वेगळीच गोष्ट आहे, परंतु प्लीज तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला त्या मुलीचं नावसुद्धा घ्यायचं नाही आणि तिचे थोबडसुद्धा बघायचे नाही. तर रमा म्हणते की का, आता का तुम्हाला तिचे थोबड बघूशी वाटत नाही? रमा म्हणते की अगोदर तुम्ही तिच्याशी जसे वागत होतात तसेच तुम्हाला आता वागावे लागेल. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण माझ्यामध्ये ताकदच राहिलेली नाही. तुम्ही जे काही केले ना ते तुम्ही स्वतःच निस्तारा, यामध्ये मी तुमची नाही मदत करू शकत. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा, मी काहीच केलेले नाही आणि रमा तू हे काय बडबड करते? तेव्हा रमा म्हणते की आता ती गरोदर आहे आणि तुम्हाला तिची काळजी घ्यावीच लागणार. तुम्ही सुद्धा कबूल केले ना, तुम्ही त्या रात्री तिच्या रूममध्ये होतात. तिच्या पोटामध्ये तुमचं बाळ आहे, त्यामुळे तुम्हाला आता काळजी घ्यावीच लागणार. तिचे डोहाळे पुरावे लागतील, तिचे लाड करावे लागतील, तिला मानसिक आधार द्यावा लागेल.
तिच्या आवडीनिवडी आपल्याला जपावे लागतील आणि रेवा आता गरोदर आहे आणि गरोदरपणा म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो, त्यामुळे हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला रेवाची काळजी घ्यावीच लागणार. तर हे सर्व ऐकून अक्षयच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि रमा, खरंच तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, काय बोलतेस तू हे सर्व, असे अक्षय रमाला म्हणतो. तर रमा म्हणते, तुम्ही हे सर्व वाढून ठेवले, मग मी काय कशी बोलणार, जे खरं आहे तेच बोलते. त्यानंतर अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटते. तर इकडे सीमा बाहेर सर्वांसमोर पार्वती आजीला म्हणते की माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे की तो असे घाणेरडे काही एक कृत्य करणार नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की प्रत्येक आईचा आपल्या मुलावर विश्वासच असतो, जसा माझा शशिकांतवर. आणि परंतु सीमा, तू एक बाई म्हणून विचार करायला हवा, कारण पुरुषाचा जो काही पाय असतो तो घसरत असतो. सीमा म्हणते की पण संस्कारामुळे समजते की चांगलं काय आणि वाईट काय, पण मी माझ्या मुलावर छान असे संस्कार केलेले आहे, त्यामुळे तो असे काही करणार नाही. तेव्हा शशिकांत हसूनच सीमाला शांत राहण्यासाठी सांगतो. सीमा म्हणते की आत्तापर्यंत मी तुम्हाला काही बोलू शकले नाही, तर पण माझ्या अक्षयवर पूर्ण विश्वास आहे की त्याच्यावर जे काही संस्कार केले ना, त्यामुळे तो तर चुकूच शकणार नाही, अगदी तुमच्यासारखं सुद्धा. तेव्हा पार्वती आजी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचे की मी माझ्या मुलावर चांगले संस्कार केले नाही का? तेव्हा सीमा म्हणते की नाही, मला फक्त तुम्हाला इतके सांगायचे की अक्षय चुकीचं असं काही करणार नाहीच. तेव्हा पार्वती आजी सीमाला म्हणते की तुला परिस्थितीचे गांभीर्य काही समजत नाही, ती बिचारी रेवा. तेव्हा रमाकांत म्हणतो की ती रेवा बिचारी असू शकत नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला फक्त झाड आणि माती खाणं इतकं समजते. तर रमाकांत काका म्हणतो की मी मातीत काम करतो, पण मातीत खायचं हे तुझ्यासारखं मला नाही जमत. तेव्हा आनंद सुद्धा म्हणतो की माझ्या अक्षयवर भावावर पूर्ण विश्वास आहे की तो असे वाकडे कधी म्हणजे घाणेरडे कृत्य करणार नाही. तेव्हा आबी म्हणतो की एक मिनिट, ह्या मुलीची चूक असेल, ती वाईट वागली असेल, परंतु प्रत्येक वेळेस आपण आपल्या लाडक्या अक्षयची बाजू तर घेऊ शकत नाही ना. तेव्हा सर्वांना धक्का बसतो आणि आबी तू हे काय बोलतोस? तेव्हा रमाकांत काका म्हणतो की हे अजून सिद्ध व्हायचे, त्यामुळे तू प्लीज असे काही बोलू नको. तेव्हा शशिकांत हा रमाकांतला शांत बसवतो आणि आपल्या मुलाकडून जरा अक्कल घे, आणि आनंदला म्हणतो की तू सुद्धा लहान भावाकडून अक्कल घे थोडीशी, म्हणून सर्वांना शांत बसवतो. तेव्हा आबी म्हणतो की मी सुद्धा इतका मोठा नाही की माझ्या भावांनी आणि वडिलांनी माझ्याकडून शिकावे, परंतु एक मुलगी म्हणून तिच्या बाबतीत इतका भेदभाव का, म्हणून तो सीमाला सुद्धा विचारतो. तेव्हा रेवा लगेच रडण्याचे नाटक करत म्हणते की प्लीज माझ्यामुळे तुम्ही एकमेकात भांडण करू नका, आणि अक्षयला सुद्धा मी या घरामध्ये नकोय, त्याने हाकलण्यासाठी मला किती प्रयत्न केले, म्हणून रेवा जायला निघते. तर जान्हवी म्हणते की अगं रेवा थांब, तर लगेच अशी कशी जाऊ शकते तू, तुझे कपडे वगैरे काहीच नको का, तुझी बॅग भरण्यासाठी मी तुला मदत करते. तेव्हा आनंदला तर जान्हवीविषयी खूप आनंद वाटतो. रेवा रागाने जान्हवीकडे बघते. जान्हवी म्हणते की अगं असे काय करते, का रागाने बघते, तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करते, आणि चल तुझी बॅग भरण्यासाठी मी तुला मदत करते, म्हणून ती रेवाला हाताला धरून आतमध्ये घेऊन जायला लागते. तर पार्वती आजी म्हणते की रेवा तू कुठेही जाणार नाही, येथे तुझी काळजी घेण्यासाठी माणसे आहेत. तेव्हा जान्हवी म्हणते की हो रेवा, तेच म्हणते मी तुला, कारण तू जर इथून नाही गेली तर तुझी कशी काळजी घ्यायची ते आम्हाला चांगलंच जमणार. तर पार्वती आजी धक्क्याने जान्हवीकडे बघत असते आणि हवा घेते संपतो. पुढील भागामध्ये अक्षय महादेवाच्या पिंडीवर बेल वाहत महादेवाला म्हणतो की रेवा नावाचं संकट माझ्या घरातून घालवण्यासाठी देवा माझी मदत कर, मला शक्ती दे. तेव्हा रमासुद्धा अक्षयच्या हाताला हात लावते आणि दोघांचं ध्येय एकच असेल तर वेगवेगळे का लढायचे, म्हणून अक्षयच्या हातामध्ये हात देऊन दोघांचा हात एकत्र येऊन ते देवाला फूल आणि बेल वाहतात, आणि देवाचा जो काही दोरा असतो तो एकमेकांच्या हातात एका साथीनेच बांधतात. आणि रमा अक्षयची जोडी म्हणजे एक ढाल एक तलवार. तर रमा म्हणते की आता रेवाला करू या घराच्या हद्दपार. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.